तर नमस्कार सर्वांना, मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत चॉकलेट मोदक। यात मी कोको पावडर पण यूज केलेला नाही आणि डार्क चॉकलेट पण यूज केलेले नाही। अगदीच थोडक्या साहित्यात बनवलेले आहेत। फक्त या ठिकाणी बिस्किटचा वापर केलेला आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत। हे डार्क फॅन्टसी घेतलेलं आहे, ब्रिटानिया बर्बनचं आहे। हे 3 पॅकेट घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता। आता हे आपण काढून घेणार आहोत यातले बिस्किट। याऐवजी तुम्ही ओरिओ बिस्किट असतो तो पण घेऊ शकता किंवा आपला जो पार्लेचा हॅपी तो पण घेऊ शकता। तिघही बिस्किट फोडून घेणार आहोत। पण याचा जो टेस्ट असतो ना तो खूप छान येतो। जास्त डार्क पण नाही आणि जास्त खायला कडवट पण लागत नाही। आता याचे तुकडे करून घेणार आहोत, म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होते। यातली क्रीम मी साईडला केलेली नाही, क्रीम सकटच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत। आता सध्या गणपतीसाठी सर्वांची लगबग सुरू झालेली आहे। महिला गौरी गणपतीसाठी पण तयारीला लागलेल्या आहेत। खूप कामं असतात सणासुदीची, तर तुम्ही झटपट करायचे म्हटले तर ह्या पद्धतीने हे मोदक बनवू शकतात। आता मी मिक्सरला याची पावडर करून घेणार आहे। यात मी साखर वाटून घेतलेली होती, म्हणून मिक्सरचं भांडं थोडं साखरेच्या पावडरचं झालेलं आहे। आता हे मिक्सरला चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला मी याची फाईन पावडर करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने याची फाईन पावडर करून घ्यायची आहे। आता बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत। आता बघूयात यात किती मोदक तयार होतात। तर दूध घालून घेणार आहोत। 2 चम्मच दूध घातलेले आहे, हा 3रा चम्मच घेतलेला आहे। आता हे मिक्स करून घेणार आहोत। दूध थोडं करून घालायचं आहे, जेणेकरून याचा पातळ गोळा होणार नाही व आपल्याला जसा हवा तसा गोळा तयार होईल। इथे 1 चम्मच दूध अजून लागल, थोडं घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला हा गोळा तयार झालेला आहे। आता सारण करण्यासाठी आपण साहित्य बघून घेणार आहोत। आता हा गोळा तयार झालेला आहे, याला बाजूला ठेवूया थोड्या वेळ आणि सारण बघून घेणार आहोत भरण्यासाठी मोदकाचं। हे जे दुकानावर मिळतं ना ते खोबरं कीस घेतलेलं आहे, 3 चम्मच घेतलेले आहेत। पिठी साखर घेतलेली आहे 1 चम्मच। ही दूध पावडर घेणार आहोत, तुम्ही हवं तर कोणत्याही ब्रँडची वापरू शकता। 1 पॅकेट घेणार आहोत आणि थोडं साजूक तूप घालणार आहोत। वेलची पूड घातलेली आहे, या ठिकाणी तुम्ही व्हॅनिला एसेन्स सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत। यात आता आपण दूध घालणार आहोत। दोन चम्मच दूध घातलेलं आहे, हे आता गोळा करून घेऊया। यात 1 चम्मच अजून दूध घालणार आहोत, 2रा चम्मच, 2 चम्मच दूध इथं वापरलेलं आहे अजून। हातानेच मिक्स करून घ्यावं लागेल। तुम्ही बघू शकता याला बाइंडिंग आलेली आहे, हे पण तयार झालेलं आहे या पद्धतीने। चला तर मग आता मोदकाची तयारी करूयात। असा साचा तर मिळतोच बाजारामध्ये, मी हाच घेतलेला आहे। आता याला थोडं तूप लावून घेणार आहोत। पूर्ण साच्याला तूप लावून घेतलेला आहे। आता यात आपण हा गोळा भरून घेणार आहोत।
या पद्धतीने मध्ये असा खड्डा करून घ्यायचा। यात आता हे जे सारण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते यात थोडंसं या पद्धतीने घालून घ्यायचं व हे सील करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे। चॉकलेट मोदक किती छान झालेला आहे। तुम्ही अगदीच ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने करून बघा, काहीच वेळ लागत नाही व 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात। सर्वच मोदक याचे ह्या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत। तर ह्या गणेश चतुर्थीला किंवा गणपती बसणार आहेत तेव्हा तुम्ही काय बनवणार आहात नक्की मला कमेंट करून सांगा। आणि घरामध्ये आपले छोटे मुलं असतात ते तर खूप खुश होतात गणपती असले त्यावेळेस, तर त्यांची 10 दिवस तर मज्जाच असते। तर तुम्ही बघू शकता आपला दुसरा मोदकही असाच तयार झालेला आहे। तर आपले हे 30 रुपयामध्ये सर्वच मोदक तयार झालेले आहेत। तर आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। एक कट करून बघूयात। किती छान झालेला आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।